मुंबईत आणि राज्यात सध्या कबूतर आणि त्यावरून सुरू असलेले वादविवाद जोरदार पेटलेत. याच्यात अगदी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे सुद्धा आदेश मानले जाणार नाही असं सांगितलं जातंय आणि तेही प्रचंड शांत आणि संयमी समजले जाणाऱ्या जैन समाजाकडून. मात्र या कबुतरांची विष्ठा, त्यापासून होणारे आजार याऐवजी ही गोष्ट धर्म आणि भावनेशी जोडली जाते का? त्याच्यामुळे हा वाद आणखी पेटतोय का? असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी खरं तर जे स्वतः जैन आहेत, शाकाहाराचं समर्थन करतात आणि त्याच्याबरोबर या सगळ्या एकूण कबुतरांच्या संदर्भात विज्ञान आणि धर्म यातली जी गल्लत होते धर्माधिष्ठित किंवा धर्म मानणाऱ्या अनुयायाकडून सुद्धा, त्या संदर्भात अत्यंत परखड बोलतात. आपल्या सोबत आहेत डॉक्टर कल्याण गंगवाल. त्यांना विचारूया, सर तुम्ही काय सांगाल? गेले अनेक वर्ष तुम्ही शाकाहाराचा प्रचार करता किंवा मांसाहाराचा विरोध करता, अहिंसेचं समर्थन करता, तुम्ही स्वतः जैन आहात, मोठा अनुभव आहे तुमचा डॉक्टर म्हणून. हे सगळं जरी झालं तरी गेले आठवडाभर महाराष्ट्रात, मुंबईत एक वाद जोरात सुरू आहे कबूतर सांभाळण्यावरून. वास्तविक ते कबूतर नाहीत, पारवे आहेत, ते सांभाळण्यावरून आणि त्यावरून मोठा वादंग सुरू आहे. जैन समाजाच्या काही मुनींनी त्यात शस्त्र हातात घेऊ अशी भूमिका सुद्धा घेतलेली होती आक्रमक. तुमची याच्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही एकतर जैन धर्माचे अनुयायी सुद्धा आहात, धर्माचा सुद्धा तुमचा उत्तम अभ्यास आहे, त्या अनुषंगाने संथरा वगैरे बाबतचे तुमचे लेख मोठे प्रसिद्ध आहेत. हे सगळं जरी असलं तरी तुमची या कबुतराच्या वादासंदर्भामध्ये नेमकी काय भूमिका आहे? याचं कारण, त्याची विष्ठा, त्यामुळे होणारे आजार, या सगळ्याबाबतचा तुमचा अभ्यास आहे. मी गेले 50 वर्ष डॉक्टर या नात्याने मी कार्यरत आहे. इथल्या केईएम हॉस्पिटल, पुणे हॉस्पिटलमध्ये मी कन्सल्टंट फिजिशियन म्हणून आहे आणि याबद्दल प्रतिक्रिया देताना मी एक डॉक्टर म्हणून प्रतिक्रिया देणार आहे. मी जरी जैन असलो आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी गेले 50 वर्ष मी झगडतो आहे. संक्रांतीच्या काळामध्ये पक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवतो आणि महिनाभर अनेक पक्षी वाचवतो. असं असताना हा जो वाद पेटलेला आहे त्याबद्दल माझं स्पष्ट मत काही गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की कबूतर हा निरुपद्रवी प्राणी आहे असं समजणं आता चुकीचं आहे. आमचं मेडिकल सायन्स असं सांगतं की कबुतराची जी विष्ठा आहे, कबुतराचं जे मूत्र आहे, कबुतराचे जे पंख आहेत, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा विध्वंस पण होतोय आणि त्याचबरोबर लोकांमध्ये रोगराई पसरते. पर्टिक्युलरली ही गोष्ट काही वर्षापासून आमच्या लक्षात आली आहे आणि गेले 15-20 वर्ष याच्याबद्दल संशोधन पण झालं आहे आणि संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की या विष्ठेमध्ये जे अँटीजेन आहेत, यामध्ये जी बुरशी आहे, याचे जे जंतू असतात, याचा मानवाला त्रास होतोय. याचा अर्थ असा की दम्याचे विकार वाढत आहेत, अलर्जीचे प्रकार वाढत आहेत, छोट्या छोट्या मुलांमध्ये वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन यामुळे होत आहे आणि त्यामुळे जिथे जिथे दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये जिथे कबूतरखाने आहेत, त्या कबुतरांपासून लोकांना मेडिकली त्रास होतोय. आणि म्हणून डॉक्टर म्हणून, प्राणीरक्षक, पशुरक्षक म्हणून मी एकच भूमिका मांडू इच्छितो की हे कबूतरखाने आपण अशा ठिकाणी शिफ्ट केले पाहिजेत की जिथे मानवी संपर्क कमी असेल. तुम्ही त्याच्यावर जीवदया करा, त्यांना दाणे द्या, चांगली गोष्ट आहे, यात काही वाईट नाही. पण या कबुतरापासून मानवी आरोग्याला धोका होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गेल्या संबंध भारतामध्ये कबुतरामुळे होणाऱ्या रोग्यांचं प्रमाण किती आहे आणि मृत्यू किती होतात याचं काही मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत आणि ते असं दाखवतात की जवळजवळ 60,000 ते 70,000 लोक दरवर्षी ह्या कबुतरामुळे होणाऱ्या रोगांमुळे मरतात आणि त्यातल्यात सगळ्यात भयानक रोग आहे इंटरस्टिशियल लंग डिझीज. याचा अर्थ असा की फुफ्फुसातलं रक्त शुद्ध करण्याची क्रिया फुफ्फुसातून निकामी होते, कारण हे जे अँटीजेन आहेत ते कबुतरांकडनं येणारे त्यांच्या फुफ्फुसात जाऊन बसतात आणि मग रक्त शुद्ध करण्याची क्रिया होत नाही. मग अशा एकदा पेशंटचं एकदा निदान झालं की त्याला इंटरस्टिशियल लंग डिझीज आहे. इंटरस्टिशियल लंग डिझीज होण्याचे अनेक कारणं आहेत, पण जे कारण आपण टाळू शकतो त्यातला हा कबुतरांचा संपर्क आहे. आणि या आजारामध्ये एकदा पेशंटला हा आजार झाला की त्याला आयुष्यभर बेडमध्ये पडावं लागतं, ऑक्सिजनशिवाय तो जगू शकत नाही आणि अत्यंत मरणप्राय यातनातून त्याचा 3-4 वर्षात मृत्यू होतो. असे अनेक पेशंट पाहिल्यानंतर मला डॉक्टर नात्याने म्हणावं लागतं की आपण धार्मिक भावना थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजेत, आपण जीव द्यायचं काम केलं पाहिजे, प्राण्यांना रक्षण केलं पाहिजे, पक्ष्यांचं रक्षण केलं पाहिजे, कुत्र्यांचं देखील रक्षण करायला पाहिजे, कारण कुत्र्याचा देखील प्रश्न आज संबंध दिल्लीमध्ये गाजतोय. या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी मानवाची आहे, कारण यांना वाचा नाही आणि यांचा
आवाज होण्याचं काम देखील आपणच केलं पाहिजे. या सगळ्या निमित्तानं एक प्रश्न आता तुम्ही म्हटलात, यांना जीव दिला पाहिजे किंवा त्यासाठी त्यांना खाद्य टाकलं पाहिजे. जैन धर्मामध्ये या विचाराला प्रचंड महत्त्व दिलं जातं. बिलकुल. पण त्याच्यामुळं जी नवी समस्या तयार झाली आहे, जे अनेकदा आपण पाहतो की काही समज असतात किंवा धर्माच्या काही शिकवणी असतात, या शिकवण्यांमुळे त्या काळामध्ये काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. बिलकुल. तसाच कबुतराचा प्रश्न मुंबईच्या बाबतीमध्ये जास्त तीव्रतेनं समोर येतोय. जैन समाजानं त्यांना हे दाणे टाकणं, त्याच्यामुळे त्यांची प्रमाणाबाहेर झालेली पैदास असेल किंवा स्वतः अन्न शोधून खाण्याची त्यांची क्षमता जी आहे ती नष्ट होणं आणि त्याच्यामुळे त्यांचा रेझिलन्स म्हणा किंवा त्यांचे एकूण पर्यावरण साखळी जी आहे, जीवसाखळी जी आहे, त्याच्यावर सुद्धा अनिष्ट परिणाम होताना दिसतात. बिलकुल. पर्यावरणावर फार मोठा परिणाम झालेला आम्ही पाहतोय. आणि पर्टिक्युलरली आमचं जे चिमण्यांचं संशोधन आहे, चिमण्यांचं, की चिमण्या गायब का झाल्या याच्या संशोधनातला एक महत्त्वाचा दुवा असा आहे की पारव्यांची संख्या, कबुतरांची संख्या वाढल्यामुळे चिमण्यांना अन्न मिळणं अवघड झालेलं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की कबूतरखान्यात चिमण्या कधी दिसत नाहीत, कबुतरं दिसतात. म्हणून चिमणी गायब झाली आहे आणि कबुतरांचं साम्राज्य वाढलं आहे. कबुतरांचं प्रजनन शक्ती ही अत्यंत प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना खाद्य जर मिळालं तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि मग ते घरामघरात येतात, त्यांची विष्ठा सगळीकडे येते, खराबी होते, पर्यावरणाचा विध्वंस होतो आणि वाहतुकीच्या देखील समस्या त्यामुळे अनेक वेळा निर्माण झालेल्या आम्ही पाहतो. आणि पर्टिक्युलरली बॉम्बेमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कबुतरांचे झडपच्या मोठ्या झुंडीच्या झुंडी येतात आणि हे करतात. आता याच्यातून एक मार्ग मला काढावासा वाटतो आणि तो मार्ग आम्ही सजेस्ट पण केलेला आहे. जैन काही मुलींशी मी चर्चा पण केलेली आहे, कारण मी स्वतः कट्टर जैन आहे. मी चोयार देखील पाळतो. मी सूर्यास्तानंतर पाणी देखील पित नाही आणि दिवसातून एकदाच जेवतो, कारण मी कट्टर जैन धर्माचा अनुयायी आहे. पण हे असून देखील मी हे सांगू इच्छितो की आपण याच्याबद्दल एक धार्मिक भावनेतून लोकांच्या भावना भडकावू नयेत असं मला वाटतं. यांच्यासाठी आपण कबुतरखाने बनवूया. नुकतंच एक कबुतरखाना मोठा नॅशनल पार्क बोरिवलीमध्ये तयार केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन मंगलप्रभातजी लोढांनी केलं आहे आणि तिथे मोठा बांधला आहे. मला असं वाटतं की अशा ठिकाणी मोठमोठे कबूतरखाने आपण जरूर उभाराव्यात, ज्या ठिकाणी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला याच्यातला असं वाटतो की उच्च न्यायालयानं या संदर्भातला आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा तो आदेश कायम ठेवला. असं असताना काही जैन मुनी हे आदेश आम्ही पाळणार नाही किंवा उच्च न्यायालय मानत नाही, सर्वोच्च न्यायालय मानत नाही, गरज पडली तर हातात शस्त्र घेऊ अशी भूमिका घेतात. तुम्ही या सगळ्याबद्दल एक शाश्वत जैन अनुयायी म्हणून काय भूमिका घ्याल? मी अशी भूमिका घेईन की शेवटी मानवी आरोग्य हे कबुतरांच्या रक्षणापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि मानवी आरोग्य सांभाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जर मानवाचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर तो धर्मक्रिया देखील करू शकेल. जर ह्या कबुतरांच्या रक्षणासाठी आणि कबुतरेखाने अशाच मोठ्या प्रमाणात वाढवत राहिलं आणि लोकांना रोगराई होत राहिली, ॲनिमिया होत राहिला, ॲलर्जिक दमा होत राहिला, कातडीचे आजार भीत राहिले, इंटरस्टिशियल फायब्रोसिस व्हायला लागलं आणि सगळ्यात मोठ्या बर्ड फ्लूची जी साथ आली होती त्यात कबुतरांचा मोठा रोल होता. हे आम्ही अनेक वेळा गव्हर्नमेंटला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच डॉक्टरांची भूमिका या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली पाहिजे. विज्ञानावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे, कारण आजचं हे युग हे विज्ञानाचं युग आहे. इथे आंदोलन करणाऱ्या अनेक लोकांना याच्याबद्दल पूर्णपणे कल्पना नाही, त्यामुळे त्यांच्या भावनेशी खेळून आपण हे आंदोलन वाढवण्यात अर्थ नाही असं मला एक जैन श्रावक या नेत्याने देखील वाटतं. त्याने काही मंत्र्यांसोबत काही चर्चा वगैरे झाली का? तुम्ही तसा काही प्रयत्न केला का त्यांच्यावरपर्यंत निरोप द्यायचा? कारण या कम्युनिटीचं सगळ्यात मोठं प्रेशर हे मंगलप्रभात लोढांवर आलं. ते आक्रमक झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांची भूमिका बदलली. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे कुणीच काही बोलायला तयार नाही, कारण लिगल डिस्प्यूट तयार झाले. आता याचं कारण असं की सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक असे रेफरन्सेस आणि अनेक असं साहित्य, वैद्यकीय साहित्य लोकांमध्ये सबमिट केलेलं आहे आणि आज देखील याच्याबद्दल मोठी चर्चा आहे. त्यामुळे याला भावनिक महत्त्व देण्यापेक्षा विज्ञानाचा आधार दिला पाहिजे आणि शेवटी मानवाचं आरोग्य हे सर्वोच्च मानलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर. अत्यंत महत्वाची भूमिका तुम्ही मांडली. हे तुम्ही म्हणणं किंवा तुम्ही मांडणं जास्त महत्वाचं होतं. डॉक्टर स्वतः जैन धर्माचे अत्यंत कठोर पालन ते धर्मानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं करतात. ते स्वतः डॉक्टर आहेत, गेली 50 वर्ष ते प्रॅक्टिस करतात. या सगळ्या प्रक्रियेतून त्यांचं जे सामाजिक, व्यावहारिक आणि वैद्यकीय ज्ञान आहे, शहाणपण आहे, या शहाणपणातून त्यांनी काढलेला निष्कर्ष जो आहे तो कदाचित धर्माचं पालन करणाऱ्या इतर कुणाहीपेक्षा
त्यांना जास्त चांगलं समजलं आहे आणि त्यामुळेच ते त्याला जास्त चांगलं सगळ्यांना सांगू शकतात. त्यामुळे या कबुतरांच्या विषयावरून ज्यांनी कोणी धर्माचं राजकारण सुरू केलंय किंवा मानवी भूतदयेचा आधार घेऊन या भोवतीनं राजकारण पेरायचा प्रयत्न केला जातोय, त्यांना सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना ते देत आहेत, ते म्हणजे या सगळ्यामुळे धोक्यात आलेलं मानवी आयुष्य हे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.